नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो, स्वाती झपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी आज आपल्यासमोर वाळवणाची 5वी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती म्हणजे शाबूचे वाफवलेले पापड। अगदी सोप्या पद्धतीने व कमी वेळामध्ये हे पापड कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया। येथे मी अर्धा किलो शाबू स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता या शाबूमध्ये मी पाणी घालत आहे व हे शाबू आपल्याला धुवून घ्यायचे आहे। हे शाबू धुत असताना तांदूळ ज्याप्रमाणे आपण चोळून धुतो त्याप्रमाणे ते अजिबात धुवायचे नाहीत, कारण शाबू पाण्यामध्ये घातल्यानंतर ते असे मऊ होतात व जर आपण त्याला चोळून धुतले तर त्यातील सगळा अंश निघून जातो। त्यामुळे आपल्याला फोलार 1-2 हात फिरवून हे शाबू धुवून घ्यायचे आहेत। आता या शाबूवरती अर्धा इंच होईल इतके पाणी आपल्याला ठेवायचे आहे व हे शाबू आपल्याला रात्रभर प्लेट झाकून ठेवायचे आहेत। शाबूच्या वरती फक्त अर्धा इंच होईल इतके आपल्याला पाणी ठेवायचे आहे, त्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचे नाही। हा अंदाज जर तुमचा व्यवस्थित येत नसेल तर सुरुवातीला 15 मिनिटे जास्त पाण्यामध्ये आपल्याला शाबू भिजत ठेवायचे आहेत व 15 मिनिटानंतर त्यातील सर्व पाणी काढून मग हे शाबू आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत। असे केल्याने देखील अगदी छान शाबू भिजतात। रात्रभर शाबू अगदी छान भिजलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। हे शाबूचे पापड आपण वाफवून करणार आहोत, त्यामुळे शाबू जास्त भिजली तर ते व्यवस्थित येत नाहीत। त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपले शाबू भिजतील याची काळजी घ्यायची आहे। त्यासाठी शाबूमध्ये पाण्याचे प्रमाण हे योग्य असले पाहिजे। अगदी छान शाबू येथे भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। आता या भिजवलेल्या शाबूमध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे व हे शाबू अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे, जेणेकरून सगळीकडे मीठ व्यवस्थित लागेल। आता मी यामध्ये 1 चमचा जिरे टाकत आहे। हे शाबू उपवासासाठी अगदी चालतात, त्यामुळे यामध्ये तुम्ही तीळ वगैरे काही टाकायचे नाहीत। आता हे शाबू मी 4 बाउलमध्ये काढून घेणार आहे। एका बाउलमध्ये मी पांढरे शाबू थोडे जास्त काढून घेणार आहे व राहिलेल्या बाउलमध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। मी एकूण 4 बाउलमध्ये शाबू काढून घेतलेले आहेत। जास्त शाबूचा बाउल आपल्याला बाजूला ठेवायचा आहे व जे कमी प्रमाणात शाबू आपण 3 बाउलमध्ये काढलेले आहेत त्यातील पहिल्या बाउलमध्ये मी लाल खायचा रंग घालत आहे। आता हे शाबू मी अगदी छान मिक्स करून घेत आहे व अशा पद्धतीने हा बाउल मी आता बाजूला ठेवत आहे। दुसऱ्या बाउलमध्ये मी पिवळा कलर घालून घेत आहे। हे शाबू देखील अगदी मी छान मिक्स करून घेत आहे। तिसऱ्या बाउलमध्ये मी केशरी कलर घालणार आहे। येथे केशरी कलर घालून हे देखील शाबू तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने हे शाबूचे पापड करण्यासाठी मी एकूण 3 कलर वापरलेले आहेत, केशरी, पिवळा, गुलाबी व पांढऱ्या रंगाचे शाबू मी येथे घेतलेले आहेत। आता येथे मी एक मोदक पात्र घेतलेले आहे व त्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकूण 7 वाट्या मी घालणार आहे। प्रत्येक वाटीला 1 थेंब होईल इतके तेल लावून मी हे तेल वाटीमध्ये खाली अगदी व्यवस्थित पसरून घेणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटीला मी तेल लावून घेतलेले आहे। असे केल्याने शाबूचे पापड वाटीतून अगदी सहज बाहेर निघतात, त्यामुळे आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात वाटीला तेल लावून घ्यायचे आहे। आता मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, कारण हे पापड आपल्याला वाफवून करायचे आहेत। यावरती प्लेट झाकून ठेवत आहे। हे पाणी तापेपर्यंत आपण शाबूची सांडगे हे वाट्यांमध्ये त्याच पद्धतीने इडली पात्रामध्ये घालून घ्यायचे आहेत। सुरुवातीला हे शाबूचे पापड मी इडली पात्रामध्ये घालून घेणार आहे। येथे माझ्याकडे हे अशा प्पद्धतीचे इडली पात्र आहे। या इडली पात्राला एकूण 6 प्लेट आहेत व प्रत्येक प्लेटमध्ये 6 इडल्या होतील असे हे इडली पात्र आहे। यातील प्रत्येक प्लेटला मी थोडे तेल लावत आहे व तेल हे अशा पद्धतीने हाताने पसरवून घेत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अशा पद्धतीने हे 6 प्लेटचे इडली पात्र आहे, त्यामुळे माझे येथे एका वेळी
36 शाबूचे पापड तयार होणार आहेत। यामुळे वेळेची तसेच गॅसची देखील बचत होणार आहे। चला तर मग हे शाबूचे पापड कसे करायचे ते पाहूया। सुरुवातीला मी पांढरे शाबू घेतलेले आहेत व इडली पात्रामध्ये मी अशा पद्धतीने ते टाकून घेत आहे। ह्याचा एक पातळसर थर मी देत आहे। मध्ये थोडी रिकामी जागा ठेवून त्यामध्ये मी केशरी कलरचे शाबू घातलेले आहेत। आता मी यामध्ये अर्धे पांढरे शाबू व अर्धे गुलाबी शाबू अशा पद्धतीने हा पापड बनवलेला आहे। आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण हे पापड तयार करू शकतो। त्याच पद्धतीने हवी ती डिझाईन आपण काढू शकतो। अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मी हे शाबूचे सांडगे करत आहे। त्याच पद्धतीने हे शाबू आपण इडली पात्रामध्ये टाकत असताना ते जास्त जाड होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याच पद्धतीने शाबू हे ह्या पात्रामध्ये टाकत असताना साईडचे शाबू हे एकमेकाला चिटकलेले असले पाहिजेत, म्हणजेच ते एकमेकापासून जास्त लांब असू नयेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ते जर एकमेकांपासून लांब असतील तर शाबूचे हे जे पापड आहेत ते तुटून निघतात। त्यामुळे आपण अशा पद्धतीने हे शाबू एकमेकांना चिकटलेले असतील याची काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने माझे हे एका प्लेटमधील 6 शाबूचे पापड तयार करून झालेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अतिशय सुंदर असे हे पापड येथे घालून झालेले आहेत। त्याचबरोबर त्याच्या कडा ज्या मोकळ्या होत्या त्या देखील मी व्यवस्थित भरून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने माझी पहिली प्लेट तयार झालेली आहे। दुसरी प्लेट मी अशा पद्धतीने तयार केलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आता मी तिसरी प्लेट करायला घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये डिझाईन बनवू शकता। मी आता या पद्धतीने ही तिसरी प्लेट तयार करत आहे। मस्तच अतिशय सुंदर व तळल्यानंतर ते अतिशय आकर्षक असे हे पापड दिसतात। अशा पद्धतीने तिसऱ्या प्लेटमध्ये देखील माझे शाबूचे पापड घालून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। अतिशय सुंदर असे हे पापड दिसत आहेत। चौथी प्लेट देखील मी अशाच पद्धतीने तयार करत आहे। आता माझी 5वी व 6वी प्लेट देखील इथे तयार करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय। अशा पद्धतीने प्रत्येक प्लेट मी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अतिशय सुंदर असे हे पापड इथे तयार करून झालेले आहेत। चला तर मग आता हे पापड कसे वाफवायचे ते पाहूया। इडलीच्या पात्रामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेले आहे। पाणी छान उकळल्यानंतर अशा पद्धतीने मी ह्या 6 प्लेटा यामध्ये घालून घेत आहे। आता आपण हे इडली पात्र टोपण लावून बंद करायचे आहे व मोठा गॅस करून 10 ते 15 मिनिटे याला अगदी छान वाफवून घ्यायचे आहे। गॅस तुम्ही पाहू शकताय, मोठ्या आचेवरच आपल्याला हे पापड 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। हे पापड वाफवून होईपर्यंत मी छोट्या इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने हे शाबूचे पापड घालून घेत आहे, जेणेकरून आपल्या वेळेची बचत होईल। 15 मिनिटे झालेली आहेत। मस्तच अतिशय छान अशी वाफ येत आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। आणि अशा पद्धतीने हे शाबूचे पापड आपले इथे वाफवून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। ते अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत, म्हणजेच ते अगदी छान शिजलेले आहेत। आता हे पापड आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत, तोपर्यंत मी दुसऱ्या इडली पात्रामध्ये हे पापड वाफवण्यासाठी ठेवत आहे। अशा पद्धतीने एकाच वेळी माझे जवळजवळ ह्या मोठ्या इडली पात्रामध्ये 36 व छोट्या इडली पात्रामध्ये 16 पापड तयार करून होणार आहेत। हे पापड पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपण हे पापड काढून घेऊयात। यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे व त्यावरती प्लॅस्टिकचा कागद घातलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय। अगदी सहज हे पापड हाताने निघत आहेत, ते अजिबात प्लेटला चिकटलेले नाहीत। याचाच अर्थ आपले शाबूचे हे पापड अगदी छान वाफवून झालेले आहेत। अतिशय सुंदर पद्धतीने हे पापड इडली पात्रातून बाहेर निघत आहेत, तुम्ही पाहू शकताय। मस्तच अतिशय सुंदर व फुलल्यानंतर म्हणजे तळल्यानंतर हे फुलून अगदी चौपट होतात। हे पापड आपल्याला कडकडीत उन्हामध्ये 4 दिवस वाळवून घ्यायचे आहेत। 4 दिवस झालेले आहेत, पापड छान वाळलेले आहेत। चला तर मग हे पापड तळून पाहूयात। पापड तळण्यासाठी थोड्या जास्त तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे, कारण हे पापड तळून खूप मोठे होतात। तेल छान तापलेले आहे। मस्तच तुम्ही पाहू शकताय, हे शाबूचे पापड फुलून अगदी तिप्पट चौपट होत आहेत। हे शाबूचे पापड रंगीत असल्यामुळे लहान मुलांना ते फारच आवडतात। मस्तच तुम्ही बघू शकताय, पापड अगदी फुलून
मोठे झालेले आहेत. आणखीन एक पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे. मस्तच रंगीत पापड खूपच छान दिसत आहेत. तसेच ते तळल्यानंतर किती मोठे झालेले आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय. अगदी तिप्पट ते चौपट हे फुललेले आहेत. अशा पद्धतीने शाबूचे हे वाफवून पापड एकदा तुम्ही नक्की ट्राय करा व कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन वाळवणाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.